नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली. आम्ही असो मंदिराकडे आणि ह्या मंदिर माऊली देवीचं मंदिर आहे, सोनुर्ली माऊली देवी म्हणून. आणि आईवर येईल ना, ह्या मंदिरात मित्रांनो इकडे ना हे पाठचो भाग असा आणि इकडे ना मस्तपैकी बसाक वगैरे केलेला असा. मित्रांनो इकडे ना इथे आणि ना नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते. तर मित्रांनो आज आम्ही आमच्या मंदिराकडे जातो. मंदिर इकडे सोनुर्ली माऊली देवीचं मंदिर असा अगदी आमच्या इथून 15-20 मिनिटावरती असा. तर आम्ही आता त्या मंदिराकडे जातो देवीचं दर्शन घेऊ. मित्रांनो आमच्या घराकडनं गेल्यानंतर इथे हायवे मुंबई गोवा हायवे असा आणि समोर तुमका बोर्ड दिसतात ना, तर इकडे समोरच्या रस्त्याक सोनुर्ली मंदिर असा आणि इथे ह्यो रस्तो दिसता ना तुमका आणि ह्यो हायवे असा मुंबई गोवा हायवे आणि ह्यो सरळ जाता मंदिराकडे. तर पुढे गेल्यानंतर मित्रांनो खरोबा देवस्थान म्हणून असा आणि इथे वाटसरू वगैरे थांबतातच. इकडे पहिले गाडीवर कुठूनही इले बाहेरून तरी पहिले या मंदिराकडे थांबतातच नंतर मग पुढच्या प्रवासात निघतात. तर इथे आम्ही इलो साखर वगैरे ठेवली आणि अगरबत्ती वगैरे लावलंय मी आणि पाया वगैरे पडलं आणि नंतर मग पुढे आम्ही मंदिराकडे निघालो, सोनुर्ली देवीच्या मंदिराकडे, माऊली देवी मंदिराकडे. तर इथे बत्ती लावक वगैरे थांबतातच, म्हणजे इथे प्रत्येक वाटसरू इकडे थांबताच. तर खरोबा देवस्थान असा या. तर इथे मस्तपैकी अगरबत्ती वगैरे लावले, पाया वगैरे पडले आणि नंतर मग पुढे मी मंदिराकडे निघालो आहे. मित्रांनो नमस्कार, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करते. आणि मित्रांनो आता मी मंदिराकडे येईल आहे आणि ह्या आमचा देवी माऊलीचा सोनुर्ली माऊलीचं मंदिर आणि इकडे मी मंदिराकडे येईल आहे. तर आता आपण दर्शन घेऊया पहिला आधी देवीचा आणि तुमका मग मंदिर परिसर दाखवतो. तर 15-20 मिनटं लागतात योग आमका. तर ह्या मंदिर आपल्या सोनुर्ली माऊली देवीचा. तर मी आज मंदिराकडे येईल आहे, तर तुमका मंदिर परिसर दाखवते सगळा आणि देवीचा आधी पहिला आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो ही देवी असा आणि आतमध्ये येईल आणि देवीच्या अंगावरून फूल पडला. तर देवी प्रसन्न झाली, बघा प्रसन्न झाली असा देवी आणि देवीच्या अंगावरून फूल पडला. तर
एक वेगळाच वाटला आणि देवी मी गेल्यानंतर आशीर्वाद दिल्यानं असा वाटला म्हाका आणि मस्त मस्त की आशीर्वाद देवीन दिल्यानंतर श्रीदेवी माऊली हे तुमका डिजिटल असं बोर्ड दिसता। तर मित्रांनो उत्तर कोकणातल्या या सुंदर असा मंदिर आणि जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात होता इकडे या मंदिरात आणि आम्ही त्यावेळी लहानपणी यायचो आईबरोबर वगैरे। तर लहानपणी मित्रांनो कसा होता त्यावेळी कौलारू असा मंदिर होता। जुने वगैरे फोटो बघितला असेल तर जुना असा मंदिर असं कौलारू मंदिर होता। आता भव्य दिव्य असं मंदिर बांधण्यात दिलेला असा। तर ह्या शक्य होता भाविकांमुळेच मित्रांनो आणि भाविकांनी दिलेलो भरघोस असो निधी असता तेका। तर हे मंदिर छान असा गावकरी मंडळींनी बांधून घेतला आणि बांधलाच आणि तर आतमध्ये बघितल्यात तर ही देवीची मूर्ती असा आतमध्ये छान अशी। तरी ही सोनुरली माऊली देवी नवसा पावणारी आणि हाकेक धावणारी अशी माऊली असा। तर मित्रांनो आजूबाजूचा परिसर मी तुमका दाखवतोय। नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं परत एकदा स्वागत करते। आणि मित्रांनो आम्ही असो मंदिराकडे आणि ह्या मंदिर माऊली देवीचं मंदिर आहे, सोनुरली माऊली देवी म्हणून ओळखली जाते या मंदिरातली देवी। तर मित्रांनो अगदी आमच्या गावातनं अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरती ही देवी असा आणि छान असे आतमध्ये गाभाऱ्यात देवीचा रूप असा। तर आई नवसा पावणारी अशी देवी असा आणि इथे नवस बोलले जातात आणि जत्रेच्या दिवशी हे नवस असते ते फेडले जातात आणि छान असा आपल्या तळ कोकणातला या मंदिर असा आणि जागृत देवस्थान आमच्या गावातला। तर मी आज मंदिरात भेट दिला। तर जे काय नवस असतील ते तुमचे ते इथे बोलले की पूर्ण होतातच आणि नवसा पावणारी अशी देवी असा। तर आम्ही मंदिर परिसर बघूया, मी तुमका मंदिर परिसर दाखवतोय आणि नंतर मग पुढचा व्हिडिओ बघूया आपण। चला। तर मित्रांनो इकडे ना हे पाठचो भाग असा आणि इकडे ना मस्तपैकी बसाक वगैरे केलेला असा। इकडे तुमका हे दिसतं का लोकांका येतात ना लोक इथे मस्तपैकी बसाक आणि लोटांगणाच्या दिवशी ना पूर्ण राऊंड मारला जाता लोटांगणाच्या मंदिराच्या भोवती असं पूर्ण। तर हे मंदिर परिसर असा मित्रांनो आणि हा बघा मस्तपैकी आता इकडे वरती ना। तर मित्रांनो इकडे ना इथे बाथरूमची वगैरे सोय आता नवीन केलेली असा आणि ना तिकडे विश्रामगृह असा म्हणजे भाविक भक्तगण येतात ना त्यांच्यासाठी असा आणि तिकडे आंघोळीचा वगैरे म्हणजे ज्यावेळी लोटांगण वगैरे होतात ना त्यावेळी आंघोळीचा तिकडे सगळं सोय केलेली असा म्हणजे लोटांगण झाल्यानंतर आंघोळीसाठी तिकडे जमा होतात सगळेजण। तर अशी बदल केलेले असतात इकडे बघू गेलं तर टॉयलेट असा आणि तो विश्रामगृह। तर बघूया आपण या पुढे।
मित्रांनो आता मी मस्त की ना थंड पित आहे इकडे आणि ना तिकडे आई आणि आईवर येईल ना ह्या मंदिराकडे गेलो ना आपण तर मग तिकडे ह्या दुकानात आई आणि थांबू आम्ही इकडे इकडे या मंदिराकडे गेल्यानंतर आम्ही ह्या दुकानात काहीतरी थंड बिंड पिऊ कसे थांबलो तर या दुकानाचा आणि बाजूकच हा मंदिर आहे बघा. या दुकानात आम्ही काय थंडा पिल्याशिवाय जाणत नाही. जत्रेच्या दिवशी तर भजी बिजी खाऊ इकडे येतो. तर चला जाऊया. तर मित्रांनो मंदिर परिसर बघितलाय आणि आता मी निघालोय घराकडे जाऊ. तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. तर या आमच्या माऊली देवीचा मंदिर आहे इकडे आणि आज आपण इकडे मंदिर परिसर बघितलं, देवीचं दर्शन घेतला आणि आता आपण थेट जाऊया घराकडे. तर जवळ असा घर एकदम 15 मिनिटांच्या अंतरावर घर असा. तर पुढच्या व्हिडिओत भेटूया तुम्हाला मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय. चला.